Welcome back. Good evening. Welcome back. लाईफ लेसन्स फ्रॉम द जर्नी ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्सच्या आपल्या सिरीजमध्ये लास्ट वीक आपण पद्मश्री अण्णासाहेब बेहरे यांच्याविषयी बोललो आणि त्याच्यातून खूप साऱ्या आपल्याला प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळाल्या. दिस वीक इज अ पर्सनॅलिटी विच इज अ पर्सनल फेवरेट. कदाचित आपण म्हणतो ना की बहुत फुर्सत से बनाई होगी अशी ही पर्सनॅलिटी आहे, सर रिचर्ड ब्रॅन्सन. म्हणजे आय हॅव नॉट कम अक्रॉस अ पर्सनॅलिटी ॲज अ मॅनेजमेंट कन्सल्टंट विच रिप्रेझेंट एंटरप्रेन्युअरशिप टू द कोर. म्हणजे आज आपण ज्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत, सर रिचर्ड ब्रॅन्सन, परिपूर्ण एंटरप्रेन्युअर कसा असतो किंवा एखादा व्यक्ती सर्वांगाने कसा काम करतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते आहेत. सो आपण आत्ता काय करणार आहे, आज आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत आणि ते बोलताना मी प्रयत्न असा करणार आहे की त्यांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना आणि त्याचं विवरण हे आपल्यासारख्यांना काय शिकता येईल ह्याच्याकरता वापरावं अशी माझी एक इच्छा आहे. इन दिस एंटायर जर्नी इट ॲक्च्युली स्टार्ट्स वेन ही इज 15. म्हणजे खरं सांगू तुम्हाला की कोणत्याही एंटरप्रेन्युअर्स वेन वी ट्राय अँड अंडरस्टँड व्हॉट ही इज, खूप वेळा असं होतं की वेन डिड ही स्टार्ट एंटरप्रेन्युअरशिप ॲज अ फील्ड ऑफ लाईफ. सुदैवानी का दुर्दैवानी माहीत नाही, पण खूप साऱ्या लोकांच्या केस स्टडीज आपण ऐकल्या आहेत की साधारणपणे जरी आपण जमशेदजी टाटांसारखं एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व घेतलं, हिज लाईफ वुड हॅव स्टार्टेड ॲज अ एंटरप्रेन्युअर अराउंड 24 ॲज एज. किंवा आपण किशोर बियानी घ्या, जे बिग बाजार आता सध्या आपण ऐकतो, ही स्टार्टेड ॲट अराउंड 24-25. रिचर्ड ब्रॅन्सन नावाचं जे व्यक्तिमत्व आहे, हिज जर्नी ऑफ एंटरप्रेन्युअरशिप ॲक्च्युली स्टार्टेड ॲट द एज ऑफ 15. Now that's a significant achievement. What I'm trying to do is help you with the journey of his. If you give me a minute, I wish if okay. So what I wish to do with all of us today is take you through the journey of his. आपल्याकडे साधारणपणे रिचर्ड ब्रॅन्सन नाव ऐकलं की व्हर्जिन हे नाव सिनॉनिमस वाटतं. वी थिंक दॅट इट्स सिनॉनिमस टू हिम. आणि एक ब्रँड, इतका मोठा ब्रँड की एव्हरीवन फाइंड्स हिमसेल्फ व्हेरी कम्फर्टेबल विथ द ब्रँड. तर या माणसाची सुरुवात कशी झाली इथपासून ते सध्या ते काय करतात. आणि ॲज युजल आय एम नॉट इंटरेस्टेड इन हिज पर्सनल लाईफ. व्हॉट विल डू इज आपण त्यांच्या प्रोफेशनल अचिव्हमेंट्स विषयीच फक्त बोलूया. आता आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारून बघूया की वेन आय वॉज 15, म्हणजे ऑर इफ यू आर 15, तर साधारणपणे मनुष्य काय करतो. कुठल्या तरी शाळेत शिकत असतो, शाळेमध्ये काहीतरी खटपट करून मार्क मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं करत असताना कदाचित थोडे मार्क कमी पडतात म्हणून आईवडील रागवत असतील किंवा थोडे जास्त पडले तर ॲस्पिरेशन्स वाढत असतील. या पलीकडे तसं त्या आयुष्यात आपल्या काही घडत नसतं. रिचर्ड ब्रॅन्सनच्या आयुष्यात मात्र जरा वेगळं घडतंय. म्हणजे काय आहे की द फेलो इज डिस्लेक्सिक. म्हणजे तुम्ही लोकांनी तो 3 Idiots पिक्चर जर कोणी बघितला असेल तर यू विल रिअलाइज व्हॉट आय एम सेईंग. नॉट दॅट द किड इज बॅड. म्हणजे डिस्लेक्सिक माणूस तत्वतः किंवा मूलतः वाईट नाही आहे. रिचर्ड ब्रॅन्सन वाईट नाही, बट ॲज अ डिस्लेक्सिक ही सफरिंग विथ सर्टन थिंग्स. म्हणजे जेव्हा उजवीकडे वळायचं असतं तेव्हा डावीकडे वळेल, किंवा कॉम्प्लिकेटेड मॅथ्सचे सम्स कळतच नाही आहेत, असं हे सगळं आहे. आणि द स्कूल दॅट ही इज गोइंग टू, ते जे शाळेत शिकतायत तिथे आता ही वॉन्ट टू प्रूव्ह हिमसेल्फ की मी चांगला मुलगा आहे. मग ते काय करतायत, व्हॉट ही डज इज ॲक्च्युली गेट्स इन टू अ लॉट ऑफ गेम्स. का तर शाळेमध्ये आपण अभ्यासात मागे पडलो तर आपण गेम्समधनं ते भरून काढूया. सो यू नो ही हॅज गेन्ड अ रिस्पेक्टेबल पोझिशन इन द स्कूल बाय प्लेइंग इन लॉट ऑफ फुटबॉल गेम्स अँड ऑल दॅट. पण नॅचरली प्रत्येक शाळेत जे असतं तेच ह्या शाळेत पण होतं. प्लीज अंडरस्टँड, सर रिचर्ड ब्रॅन्सन इज ॲक्च्युअली अ ब्रिट. सो ही बिलॉंग्स टू युनायटेड किंगडम ॲज अ कंट्री. आणि त्या शाळेत शिकत असताना मग नॅचरली 15 वर्षाचे जेव्हा होतात तेव्हा त्यांचे शाळेचे प्रिन्सिपल सांगतात की बाबा रे, आयदर शिक नीट किंवा आता शाळा सोडायला लागेल तुला, बिकॉज यू आर नॉट परफॉर्मिंग वेल. आता विचार करून बघूया 2 मिनिटं की आपण 15 वर्षांचे आहोत, म्हणजे साधारणपणे 9वी-10वीत असावेत, आणि युअर स्कूल इज अवे फ्रॉम युअर होम. तुम्ही तुमच्या आईवडिलांपाशी राहत नाही आहात
आणि शाळेने मात्र तुम्हाला बोलावून हा निरोप दिलेला आहे की बाबा जर शिकायचं जमत नसेल तर आता यू हॅव टू फाइंड युअर ओन अल्टरनेट वेज. Now, at a typical juncture of life, when life offers you such dramatic instances as experiences, त्याचा पूर्णपणे उपयोग कसा करून घ्यायचा हे शिकण्यासारखं आहे फ्रॉम रिचर्ड ब्रॅन्सन. कोणतीही भीती न बाळगता हा माणूस विचार करतो आता करायचं काय, आपल्या घरी तर जायचं नाहीये, म्हणजे दॅट्स व्हेरी क्लिअर की घरी जाऊन तसंही काय आपल्याला करायचं नाही. सो व्हॉट कॅन आय डू. लुकिंग अराउंड ही रिअलायझेस की त्यांच्यासारखे खूप सारे विद्यार्थी कदाचित युकेमध्ये आहेत आणि करंट अकॅडमिक सिच्युएशन किंवा शिक्षणाच्या पद्धती ह्याच्याविषयी आपण आणि आपले जे मित्रपरिवार आहेत ते जसे फ्रस्ट्रेटेड आहेत तसे युकेमध्ये खूप असतील. तर वयाच्या 15व्या वर्षी एक डिस्लेक्सिक माणूस काय चालू करतो तर तो विचार करतो की लेट मी स्टार्ट अ स्टुडंट मॅगझिन. नाउ प्लीज अंडरस्टँड द लाईफ जर्नी ऑफ रिचर्ड ब्रॅन्सन इज फुल ऑफ स्पिरिट. म्हणजे आज आपण जे त्यांच्याविषयी बोलतोय आणि प्रोबॅबली वी आर ट्राईंग टू कव्हर मेनी थिंग्स इन 1 hour. आय स्वेअर की ही इज सच अ पर्सनॅलिटी की मी जेव्हा स्वतःला त्यांच्या नजरेतून बघतो की 15व्या वर्षी जर मला असं सांगितलं असतं तर मी काय केलं असतं. ही स्टार्ट्स अ स्टुडंट मॅगझिन अँड दॅट्स द फर्स्ट टाइम in the history of UK a magazine to represent the problems faced by students is actually in the market. आणि विचार करण्यासारखी परिस्थिती आहे, मुलाकडे पैसे नाही आहेत आणि ही इज जस्ट वंडरिंग की बाबा आता करायचं काय. म्हणजे ॲट द एज ऑफ 16 or 15 पैसे कुठनं उभे करायचे ह्याच्याकरता. त्यांच्याकडे संकल्पना चांगली आहे, द कॉन्सेप्ट इज गुड, अतिशय चांगली कल्पना आहे की वा आपण एक स्टुडंट करता मॅगझिन काढू. पण पुढे सगळेच प्रश्न आहेत ना. त्या मॅगझिनमध्ये लिहिणार कोण, ते मॅगझिन छापणार कोण, ते मॅगझिन विकत कोण घेणार. अँड यू विल बी सरप्राईज ही इज ऑफ द स्कूल, सो इज नॉट स्टडिंग, ही इज स्टेईंग इन सम डॉर्मेटरी. आणि तिथे बसून हा माणूस सगळे विचार करतोय की आता हाऊ डू आय गो अबाउट इट. आणि खरं मग द फॅसिनेटिंग जर्नी ऑफ रिचर्ड ब्रॅन्सन ॲज अ ब्रूट प्रोफेशनल who has always exploited every opportunity which life offered him. ही सुरुवात आहे फक्त. म्हणजे ज्यांना सर रिचर्ड ब्रॅन्सन माहिती आहेत त्यांना कदाचित ही गोष्ट आज माहिती असेल की टुडे इज 70 years ओल्ड. म्हणजे 1950चा जन्म आहे, आज साधारण 70 वर्ष वय. बट टुडे ऑल्सो ही रन्स 300 डिफरंट बिझनेसेस सायमल्टेनियसली. म्हणजे त्याची सुरुवात जेव्हा आपण ऐकतोय ना तेव्हा अंगावर काटा येतो माझ्या बरेच वेळा की जस्ट अ यंग किड. आणि ही एक लक्षात घ्या, इट्स नॉट अबाउट हॅव्हिंग रिसोर्सेस. आजची 21व्या शतकातली गोष्ट नाही आहे की व्हेंचर कॅपिटलिस्ट तयार आहेत की चल आता नवीन कॉन्सेप्ट आहे, नवीन आयडिया आहे, चल तुला पैसे देतो, लेट्स गो. किंवा तो व्हॉट्सॲपचा जमाना नाही आहे, तो फेसबुकचा जमाना नाही आहे की जिथे तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग करता तुम्ही ते पोस्ट करू शकता. It is about actually a situation where a young kid with zero resources has to think about how can he start UK's first ever students magazine. तिथे जी कल्पकता त्यांनी वापरलेली आहे ती कदाचित आपल्याला अतिशय भावण्यासारखी. द फर्स्ट थिंग ही डज इज हाऊ डू आय कन्व्हिन्स द बेस्ट ऑथर टू राईट इन माय मॅगझिन. मग त्यांच्या लक्षात येतं की स्टुडंट्स मुवमेंट जी युकेत चालू आहे त्या स्टुडंट्स मुवमेंटमध्ये जो ऑथर आहे एक की जो स्टुडंटच्या बाजूने लिहितो ह्या चळवळीमध्ये, त्याला जर आपण कन्व्हिन्स केलं की आज तू बहुतेक वेळेला जेव्हा लिहितोस तेव्हा यू आर नॉट रायटिंग फॉर युअर सेल्फ, यू आर ॲक्च्युअली रायटिंग ॲज अ क्रिटिक. आय एम गिव्हिंग यू अ प्लॅटफॉर्म टू राईट. सो ही समहाऊ इज एबल टू कन्व्हिन्स दॅट पर्सन की अरे यू राईट इन माय मॅगझिन. आता पुढचा प्रश्न, हे मॅगझिन छापायचं म्हणजे पैसे पडणार आहेत, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट लागणार आहेत. मग आता ॲडव्हर्टाइजमेंट मिळणार कशा आपल्याला. मग तिथे ना एखाद्या तरुण मुलाची धडाडी कशी असू शकते आणि त्या काळी ह्या माणसांनी कशी दाखवली आहे तर त्यांनी डायरेक्टली कोका कोला ऑफिसला फोन केलेला आहे. ते सांगतानाही मला खरं अतिशय गंमत वाटते की 16 वर्षाचा तरुण मुलगा कोका कोलाच्या ऑफिसमध्ये फोन करून काय सांगणार आहे की माझं एक स्टुडंट नावाचं मॅगझिन आहे ज्याचं अजून काही तयार नाही आहे पण त्याच्याकरता तुम्ही मला ॲडव्हर्टाइजमेंट द्या. कोण देणार हो यांना. But what he does is very smartly is he calls up the Coca-Cola office telling them that look, there's the first time a magazine is coming to the market की जे स्टुडंट ओरिएंटेड असणार आहे. म्हणजे विचार करा तुमचं पॉप्युलेशन किती अट्रॅक्ट होऊ शकतं. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रंट कव्हर ऑलरेडी पेप्सीनी बुक केलंय, त्यामुळे मी तुम्हाला फार तर बॅक कव्हर देऊ शकतो. म्हणजे आता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा माणूस म्हणेल ही अनैतिकता आणि त्यात ते रामायण वगैरे चालू असल्यामुळे वाटू शकतं. पण दुसरीकडनं विचार केला तर सर्व्हायव्हल करता केलेली अतिशय योग्य कृती आहे.
म्हणजे लिखाण करायला माणूस तयार, ॲडव्हर्टाइजमेंट द्यायला कोका कोला तयार. नॅचरली स्पीकिंग कोका कोलाची ॲडव्हर्टाइजमेंट कन्फर्म झाल्यावर पेप्सी कन्फर्म करणं अवघड नाही. अँड नाव द वर्क बिगिन्स. आणि तिथे ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखी आहे की ॲज अन एंटरप्रेन्युअर वी विल ऑलवेज नीड रिसोर्सेस. मनी इज नॉट द ओनली रिसोर्स, ॲडव्हर्टायझिंग इज नॉट द ओनली रिसोर्स. आता हे जे मॅगझिन आपल्याला बनवायचं आहे त्याच्याकरता आपल्याला वी नीड रिसोर्सेस इन द फॉर्म ऑफ पीपल. आपल्याला आपले मित्र मैत्रिणी यांची मदत लागणार आहे. म्हणजे आपली कॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी कशी पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलेच मित्रमैत्रिणी की जे इतर वेळेस शाळा कॉलेजेसमध्ये शिकतायत आणि आपण तसे बघायला गेलो तर आपण कॉलेज ड्रॉपआउट स्कूल ड्रॉपआउट म्हणवतोय स्वतःला, ते आपल्याला मदत करतील. आणि स्टुडंट मॅगझिनची सुरुवात ही अशी त्या डॉर्मेटरीमध्ये झाली आहे. UK मधलं पहिलं स्टुडंट फोकस्ड मॅगझिन वॉज स्टार्टेड बाय हिम ॲट द एज ऑफ 16. आणि त्यावेळेस त्यांचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते त्यांना येऊन मदत करतायत. त्यावेळेस नॅचरली स्पीकिंग पैशाची चणचण आहे, मॅगझिनला सबस्क्रिप्शनचा प्रश्न आहे, सगळंच आहे. म्हणजे दॅट्स परफेक्टली ऑल राईट. बट व्हॉट वी नीड टू लर्न फ्रॉम दॅट इज एनीवन हू इज स्टार्टिंग अन एंटरप्रेन्युअरल व्हेंचर कोणतेही. आणि मी मागच्या वेळेस पण म्हटलं होतं माझी एंटरप्रेन्युअरची डेफिनेशन फार सोपी आहे. एनीवन हू हॅज अन आयडिया अँड इज रेडी टू इम्प्लिमेंट इट हा खरं म्हणजे एंटरप्रेन्युअर असतो. तो बिझनेसमनच व्हायला पाहिजे असं नाही. म्हणजे त्यावेळेस काय रिचर्ड ब्रॅन्सनना स्वप्न पडलं नसणार आहे की पुढे जाऊन आपण 25 बिलियन पाऊंडाच्या कंपनीचे मालक असणार आहे. त्यावेळेस इट इज अबाउट सर्व्हायव्हल. आणि सर्व्हायव्हल करता मी जे लागेल ते करेन ही तयारी आहे. आणि गंमत म्हणजे काय बघा, हे सगळं चालू झालं की ते मॅगझिन रोल आउट झालं. मग ते मॅगझिन नॅचरली लोकांपर्यंत पोचवायचं आहे. मग त्यावेळेस देर इज अ मेल ऑर्डर सिस्टीम. मग त्या मेल्सनी जाईल, ते फिजिकल प्रिंट आउट आहेत ना त्या. म्हणजे असं काय ई मॅगझिन वगैरे काय प्रकार नाही आहे. आता गंमत बघा, तुम्ही जर स्वतःच्या मित्रमैत्रिणींबरोबर काम करताय आणि ते काम करत असताना तुमच्या लक्षात येतंय की त्या वयाच्या तरुणींचे काही वैयक्तिक प्रश्न असतात. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती जर टॅलेंटेड असेल तर त्याला संधी कशी दिसत राहते. सो ही रिअलायझेस दॅट लुक देर इज अ प्रॉब्लेम विथ द करंट जनरेशन. आणि त्या जनरेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आय एम टॉकिंग अबाउट स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, समथिंग टू डू विथ द एज रिलेटेड प्रॉब्लेम्स. तर ते सॉल्व्ह करायला अनफॉर्च्युनेटली जो खर्च येतोय, आता समजा काही मेडिकल प्रॉब्लेम आहे, त्या वयातल्या मुला मुलींचे जे प्रॉब्लेम्स होतात, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता हे जेव्हा कोणत्याही मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जातात तेव्हा अवास्तव खर्च केला जातो. आणि यांना ना त्याच्यातून मानसिक समाधान पण मिळत नाही आणि जो शारीरिक व्याधी आहे तोही बरा होत नाही. then it immediately strikes him, why can't I actually start a service for these young generation people? And he starts a service which is called as Give Me Your Headaches. काय सुंदर नाव आहे बघा, Give Me Your Headaches. म्हणजे अगदी गिव्ह मी नको म्हणाला, द नेम ऑफ द बिझनेस वॉज गिव्ह अस युअर हेडेक्स. काय सुंदर कल्पना आहे बघा. कुठनं निर्माण झाली? आपण स्टुडंट मॅगझिन चालू केलं, ते चालू केलं त्यावेळेस आपल्याबरोबर मित्रमैत्रिणी आले, ते मित्रमैत्रिणी एकमेकांशी तिथे दिवस रात्र तिथेच काम करतायत. त्यामुळे आपण त्यांचे अनुभव बघतोय आणि त्याच्यातून आपल्याला एक नवीन क्लुप्ती सुचली की अरे आय कॅन डू दिस. ही इज नॉट गोइंग टू मेक मनी आउट ऑफ इट बाय द वे. ऑल दॅट ही इज गोइंग टू डू इज प्रोव्हाइड अ सर्व्हिस फॉर द यंग जनरेशन. आता त्याच्यामध्ये त्यांचं एंटरप्रेन्युअरल काय दिसतंय आपल्याला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. काय दिसतं माहिती आहे का, की ते लक्षात येतं त्यांच्या की हा खर्च ह्या तरुण पिढीला परवडण्यासारखा नसतो, जे काय आता रोग होत आहेत त्याचा. सो ही ॲक्च्युअली अप्रोचेस द नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस. म्हणजे आता सध्या कोविड-19 जर आपण टीव्ही बघत असू आणि BBC किंवा असे चॅनल्स बघत असू, तिकडे येतं बघा NHS, दॅट्स कॉल्ड नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस. ना दॅट्स अ सर्व्हिस अवेलेबल इन द UK. सो ही अप्रोचेस देम. ते म्हणजे थोडक्यात म्युन्सिपालिटी आहे तिथली, की अरे बाबा तुम्ही ह्या लोकांना मदत केली पाहिजे. तर ते म्हणतात ते काय आम्ही अशी काही मदत नाही करू शकणार, विल नॉट बी एबल टू हेल्प. प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आर नॉट रेडी टू हेल्प. So the entrepreneurial skill is such that he is able to convince a private practitioner to offer a service to treat these young generation people at 1/10 of the cost. 1/10 one actually 1/100th of the cost. And that is how a new business venture was started by Richard Branson with the name Give Us Your Headaches. विचार करा, मुलगा अजूनही 16, 17, 18 वर्षांमध्येच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ही इज नॉट इव्हन 20. And the fellow is actually starting to believe that he can make up for a very good business. रिचर्ड ब्रॅन्सनच्या आयुष्यामधल्या ज्या काही आता घटना, आपण आज काही घटना बघणार आहोत, तुम्हाला असं लक्षात येईल की सेन्सिटिव्ह व्यक्तिमत्व असेल,
अ पर्सन इज सेन्सिटिव्ह टॉवर्ड्स हिज सराउंडिंग्स, तर मग ते व्यक्तिमत्व नॅचरली स्वतःला एंटरप्रेन्युअर म्हणून डेव्हलप करण्याच्या शक्यता वाढतात. आणि मी परत सांगतो, एंटरप्रेन्युअर म्हणजे फक्त बिझनेसमन पाहिजे असं नाही. एंटरप्रेन्युअर इज अ पर्सन हू हॅज अन आयडिया. आणि ह्या माणसाच्या बाबतीत काय गंमत आहे बघा, ही स्टार्ट्स हिज व्हेंचर अँड नाव विल जस्ट गो अ बिट फास्ट फॉरवर्ड इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हेरियस व्हेंचर्स. आता गंमत काय झाली आहे की द फेलो ॲक्च्युअली रिअलायझेस दॅट द पीपल हू कम विथ मी, माझ्याबरोबर जे मित्रमैत्रिणी माझे काम करतायत, दिवसभर गाणी ऐकत असतात. म्हणजे दे लव्ह टू हिअर टू म्युझिक. Then he realizes, can I actually get into a business which is about music? And that is how he starts a business. जो आज आपण Amazon म्हणतोय की नाही, रिचर्ड ब्रॅन्सननी Amazon टाईप बिझनेस 1970s मध्ये लॉन्च केलेला आहे ऑलरेडी, विच इज कॉल्ड व्हर्जिन मेल रेकॉर्ड्स. म्हणजे काय केलंय त्यांनी एक ऑफर काय दिली लोकांना, की तुम्ही जर दुकानांमधनं जाता, मग तिथे तुम्हाला तुमच्या आवडीची रेकॉर्ड शोधायला लागते. मग ती शोधल्यानंतर ती असेलच असंही नाही. मग तुम्हाला त्या दुकानदाराला सांगावं लागतं की बाबा हे आणून ठेव, मग मी परत येईन. आणि मग तुम्ही ते परत एकदा जाता आणि ती रेकॉर्ड घेऊन येता. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट अ म्युझिक रेकॉर्ड. रिचर्ड ब्रॅन्सन फाइंड्स अन अपॉर्च्युनिटी देअर. व्हॉट ही सेज इज, तुमच्या आवडीची रेकॉर्ड तुम्ही मला ऑर्डरनी प्लेस करा, मी ती डायरेक्टली त्या कंपनीकडनं विकत घेईन आणि ती तुम्हाला देईन. इन टर्न व्हॉट विल हॅपन इज, बिकॉज आय एम बायिंग इट डायरेक्टली फ्रॉम द कंपनी, आय विल गेट अ डिस्काउंट, आय विल पास ऑन दॅट डिस्काउंट टू यू. म्हणजे तुम्हाला ती घर बसल्या आणि स्वस्त मिळेल. आणि दॅट इज हाऊ ॲक्च्युअली व्हर्जिन मेल रेकॉर्ड ॲज अ बिझनेस बिगिन्स. आपण आज ज्याला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणि ऑल दॅट वी आर सेईंग, ॲक्च्युली रिचर्ड ब्रॅन्सन स्टार्टेड दॅट बिझनेस लॉंग टाइम बॅक. आणि व्हर्जिन मेल रेकॉर्ड बिकम सच अ बिग हिट. त्याला महत्वाचं कारण असं होतं की तुम्ही मेलनी म्हणजे पोस्टानी चक्कपैकी मला ऑर्डर प्लेस करा, मला पैसे पाठवा. आता पैसे पाठवल्याचा उपयोग काय होणार आहे की पहिले बिझनेसमध्ये पैसे येणार आहेत आणि मग आपण रेकॉर्ड विकत घेणार आहे. सो कॅशफ्लोचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे स्टुडंट मॅगझिन करता लागणारे पैसे इकडून वापरता येतील. सो दिस इज अ कॅश पॉझिटिव्ह बिझनेस. का तर जो कोणी ऑर्डर प्लेस करतोय तो पहिल्यांदा आपल्याला पैसे देणार आहे आणि मग आपल्याला त्याला माल पुरवायचा आहे. सो दिस बिझनेस ॲक्च्युली गोज ऑन रिअली वेल. आणि जस्ट फॉर युअर नॉलेज, Richard Branson was actually the person who was known to start Virgin Records in 1972-73. पण त्याच्या अगोदर व्हर्जिन मेल रेकॉर्ड नावाचा बिझनेस त्यांनी केलेला आहे. यंग चॅप, प्लीज अंडरस्टँड, ही इज नॉट इवन 23-24. मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स इज, मी आता जेव्हा केव्हा मला, इट्स अ पर्सनॅलिटी दॅट आय पर्सनली लव्ह. मी जेव्हा केव्हा त्यांच्याविषयी ऐकतो, बोलतो, वाचतो, तेव्हा मला असं वाटतं की खूप वेळ झाला असेल सगळ्याला. काही नाही, आयुष्य अजून विशितच आहे आपलं. And by the time you are 23-24, you realize that there's a big opportunity. What is the opportunity now? Trust me, if you are sensitive around what is happening in the society all the time, new ideas will keep striking you. Then what he realizes is, आपला मेल रेकॉर्डचा तर बिझनेस अतिशय चांगला चाललाय, पण तरी सुद्धा खूप सारे लोक अजूनही दुकानात जाऊन म्युझिक रेकॉर्ड्स विकत घेतात. पण इट्स सच अ बोरिंग एक्सपिरियन्स टू गो अँड बाय रेकॉर्ड्स फ्रॉम द शॉप्स ना, की तुम्ही तुमच्या घरून तिथे जायचं, मग तिथे गेल्यानंतर खूप साऱ्या रेकॉर्ड्स असतात. म्हणजे आपल्यापैकी ज्या लोकांनी आयुष्यामध्ये दुकानात जाऊन सीडीज किंवा कॅसेट्स किंवा रेकॉर्ड्स विकत घेतले आहेत, यू विल रिअलाइज हजारो रेकॉर्ड्स असतात. मग तिथे जायचं, मग ते बघायचं, आणि मग तिथे एक निर्विकार चेहरा केलेला माणूस बसलेला असतो. मग त्याला एकदा विचारायचं की बाबा मला किशोर कुमारचे रोमॅन्टिक सॉंग्सचं सीडी दे. मग तो माणूस आपल्याला एक 2-4 हे सजेस्ट करणार, त्यातनं आपण एक रेकॉर्ड घ्यायची. सो इट बिकम सच अ बोरिंग थिंग. Richard Branson realized that it's high time that he can actually disrupt that industry. Please understand, one thing which is great about Richard Branson is he says that I always like to enter a business and disrupt that business inside out completely. So he thinks about, can I do something about it? सो ते आणि त्यांचे मित्र की जे पहिल्यापासून त्यांच्याबरोबर काम करतायत, म्हणजे स्टुडंट मॅगझिन करता काम केलंय किंवा व्हर्जिन मेल रेकॉर्ड्स करता काम केलेलं आहे, गिव्ह मी युअर हेडेक्स करता काम केलंय, हा जो छोटासा ग्रुप आहे ते सगळे एकत्र येतात आणि विचार करतात, ओके तुझी आयडिया आता काय करता येईल. ही सेज व्हॉट वी शुड ऍक्च्युअली डू इज मेक द एक्सपिरियन्स ऑफ बाईंग अ रेकॉर्ड बी अ प्लेजरेबल एक्सपिरियन्स. म्हणजे काय करायचं, तर म्हणजे असं करायचं की तिथे येणाऱ्या माणसाला यायचा आनंद व्हायला पाहिजे, खरेदी करो अगर न करो. So can we actually start a business where we help the person, facilitate the person, make the experience be enjoyable,
अँड दॅट इज हाऊ तुम्ही कधीतरी वेळ मिळाला तर नक्की बघा. व्हर्जिन रेकॉर्ड्सचे जे शॉप्स आहेत ते शॉप्स अतिशय सुंदर आहेत. म्हणजे यू विल गेट फोटोग्राफ्स ऑन गुगल फोटोज ऑल्सो. इतके छान दुकानं चालू केली. कॉन्सेप्ट काय ठेवली पण लक्षात घ्या. द कॉन्सेप्ट वॉज कन्व्हिनियन्स. यू कम टू अवर शॉप, लेज अराउंड, तिथे सोफे ठेवलेत आम्ही. यू डोंट नीड टू बी बॉदर्ड की घ्यायलाच पाहिजे काय. यू कम, म्युझिक चालू राहणार आहे तिथे 24/7. इफ यू वॉन्ट टू हॅव अ बिअर यू आर अलाउड टू हॅव अ बिअर. म्हणजे आय अश्युम की तिकडे चहा कॉफी पित नसतील आपल्यासारखं, म्हणून बिअर. इफ यू वॉन्ट टू हॅव स्नॅक्स यू हॅव स्नॅक्स. यू वॉन्ट टू लेज अराउंड प्लीज लेज अराउंड. तुमच्यावर आम्ही सोफे ठेवलेत, तिथे छान म्युझिक चालू आहे. हे सगळं चालू असताना आम्ही तुम्हाला मदत करू की तुमची आवड काय आहे. मग त्या आवडीतून तुम्हाला नक्की या रेकॉर्ड्समधले कोणते रेकॉर्ड्स घ्यायला आवडतील आणि मग तुम्हाला वाटलं तर आमच्याकडून यू कॅन बाय द रेकॉर्ड्स. आणि व्हर्जिन रेकॉर्ड्स ॲक्च्युली स्टार्टेड ॲज अ बिझनेस ॲट अ प्राईम लोकेशन इन लंडन. 23-24 वर्षाचा तरुण आहे ज्याच्याकडे पैसे नाहीत, पण ही हॅज बिग थिंग्स टू थिंक अबाउट. म्हणजे एक गोष्ट अतिशय क्लिअर आहे की मी जर करत असेल तर इट हॅज टू बी बिग. आणि अशा तऱ्हेनं व्हर्जिन रेकॉर्ड्सची दुकानं चालू झाली. त्या दुकानांमधनं नॅचरली वेगवेगळ्या कंपन्यांचे रेकॉर्ड्स ठेवण्यात आले. जसं आपल्याकडे की नाही टी सिरीज आहे, HMV आहे, अशा कंपन्या असतात. टिप्स आहे की ज्यांच्याकडे त्याचे कॉपीराईट्स असतात आणि ते लोक अशा दुकानदारांना ते सगळं विकतात आणि मग दुकानदारांना ते इतरांना विकायला परवानगी असते. असं दुकानं चालवत असताना वन थिंग विच ही रिअलायझेस फॉर हिमसेल्फ इज नाउ इज द टाइम फॉर मी टू थिंक अबाउट वाय कॅन आय ॲक्च्युली डिसरप्ट दॅट इंडस्ट्री इटसेल्फ विच इज रेकॉर्ड्स. साधारणपणे तुम्ही जर बघाल तर रेकॉर्ड इंडस्ट्री कशी चालते. एक आर्टिस्ट असतो, कंपोजर असतो. कंपोजर त्या आर्टिस्टला काहीतरी कंपोज करून देणार, मग तो आर्टिस्ट ते गाणं म्हणणार, मग बाकीचे लोक वाद्य वगैरे वाजवणार. आणि हा जो आर्टिस्ट नावाचा ग्रुप आहे ना, आर्टिस्ट नावाचा ग्रुप, त्यांना एक फिक्स पैसे मिळतात. आणि मग नंतर त्याचे काय रेकॉर्डिंग आहे त्याचा मालकी हक्क पूर्णपणे त्या कंपनीकडे जातो. आणि द आर्टिस्ट डज नॉट गेट एनी मनी ऑन अ लेटर डेट. असं त्या काळचं मी सांगतो. नाऊ द थिंग्स हॅव चेंज. त्या काळी तशी परिस्थिती होती. अँड दॅट इज द डिस्रप्शन दॅट आय एम ॲक्च्युली टॉकिंग अबाउट. So the artist does not actually gain, whereas the largest person who gains are the middlemen. Neither does the producer gain anything, nor the customer gains anything, nor the artist gain anything. Who gains are those guys who are middlemen, which are the basically guys who are going to buy the records and pay for that. Now he realizes that the best thing to do actually is to start your own label. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी HMV होणार रादर दॅन HMVचा डिस्ट्रीब्युटर किंवा HMVचा दुकानदार. अँड दॅट इज हाऊ ॲक्च्युली वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बिझनेस एव्हर इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड वॉज क्रिएटेड. अँड दॅट वॉज कॉल्ड ॲज व्हर्जिन लेबल्स, विच इज कॉल्ड एज व्हर्जिन रेकॉर्ड्स, जस्ट फॉर युअर नॉलेज. म्हणजे हा बिझनेस शून्यातनं चालू झाला आहे आणि 1992 साली तो 1 बिलियन पाऊंड्सला विकला. म्हणजे 920 मिलियन आहेत, पण राऊंडेड ऑफ टू 1 बिलियन. विचार करा, शून्यातनं चालू केलं बिझनेस, नंतर आपण साधारणपणे आजच्या गोष्टीत बोललो तर 10,000 कोटीला विकायचं. म्हणजे मोर दॅन दॅट ॲक्च्युली. 1 बिलियन पाऊंड्स इज ह्यूज अमाऊंट, रफली 10,000 crore रुपीज. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की ह्या माणसाने डिस्रप्शन आणलं. आणि आज आपण जी स्टँडर्ड प्रॅक्टिस धरली आहे की नाही म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, की द आर्टिस्ट ऑल्सो गेट्स अ पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू शेअर बिकॉज द अल्बम सेल्स हायर, किंवा त्या अल्बमच्या सेल्सच्या काही टक्के त्या आर्टिस्टला मिळतात आजच्या घडीला. ह्या सगळ्याची सुरुवात रिचर्ड ब्रॅन्सन नावाच्या माणसापासून झाली, विच देन बिकेम द इंडस्ट्री प्रॅक्टिस इन द वर्ल्ड नाव. अँड हिज फर्स्ट एव्हर, म्हणजे तो पण किस्सा खूप छान आहे. म्हणजे हाऊ कॅन एन एंटरप्रेन्युअर ऑलवेज थिंक अबाउट मेकिंग कन्व्हिनियन्स ॲज अ सेंट्रल थीम, नॉट ओव्हर कॉम्प्लिकेट थिंग्स फॉर हिज कस्टमर्स, अँड ॲट द सेम टाइम रिवॉर्ड एव्हरीवन हु इज इन्व्हॉल्ड इन दॅट. हे त्यांचा पहिला एक अतिशय उत्तम किस्सा आहे. म्हणजे ऐकण्यासारखा किस्सा आहे, म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. त्यांचा जो पहिला आर्टिस्ट आहे, नाव द फर्स्ट आर्टिस्ट दॅट ही हॅज साइन्ड अप इज अ यंग चॅप. एक लक्षात घ्या, म्हणजे यू आर नॉट गोइंग टू गेट लता मंगेशकर टू साइन अप फॉर यू इफ यू आर यू आर सो न्यू टू द बिझनेस. सो नॅचरली स्पीकिंग यू हॅव टू सर्च फॉर अन आर्टिस्ट हू हॅज गॉट टॅलेंट, बट ॲट द सेम टाइम त्याला अजून ब्रेक मिळायचा आहे. तर तसा त्यांचा जो पहिला माईक आहे, म्हणजे माईक नावाचा जो आर्टिस्ट आहे तो तसा आहे. हा माईक नावाचा आर्टिस्ट एक फिलॉसॉफर आहे. म्हणजे खरं सांगायचं तर त्यांनी 1.5 वर्ष घेतले टू कंपोज हिज फर्स्ट अल्बम. आणि 1970s मध्ये जेव्हा जॅझ म्युझिक हे अतिशय पॉप्युलर होतं, त्यावेळेस ह्या माणसांनी एक असा अल्बम केला आहे की ज्याच्यामध्ये फक्त इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आवाजच नाही आहे. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ट्युब्युलर बेल्स नावाचा अल्बम नक्की उडून बघायचं. 45 मिनिट अल्बम.
and it has sold record number of copies. In those days he has sold something like 4 million copies. तर त्याचा किस्सा काय सांगत होतो ते ऐका, आणि मे बी वी नीड टू लर्न समथिंग फ्रॉम रिचर्ड ब्रॅन्सन हिअर. आता ह्या अल्बमचं सगळं झालंय, 1.5 वर्ष गेलंय, आणि नाव यू आर लॉन्चिंग इट. सो वेन यू हॅव टू लॉन्च दॅट अल्बम, यू आर गोइंग टू ॲक्च्युली मेक इट अ बिग सक्सेस. मग तुम्ही युकेमध्ये एक अतिशय चांगल्या ठिकाणी ह्याचं लॉन्चचं ऑर्गनाईज केलंय. त्या दिवशी रात्री माईक इज गोइंग टू प्ले, आणि तुम्ही सगळ्या गावभर ॲडव्हर्टाइजमेंट्स केलेल्या आहेत, अँड एव्हरीथिंग यू हॅव सेट द स्टेज फॉर अ व्हेरी बिग रॅम्प अप ऑफ युअर मार्केटिंग एफर्ट. आणि म्हणजे हा अल्बम आता रिलीज केला की वी कॅन स्टार्ट मेकिंग मनी, असं तुम्ही ठरवलेलं असताना संध्याकाळी 7 वाजता तुमचा प्रोग्राम चालू होणार आहे, आणि दुपारी 2 वाजता तुमचा मेन आर्टिस्ट विच इज माईक शांतपणे सांगतो की आय डोंट वॉन्ट टू प्ले टुडे इव्हिनिंग, मला आज संध्याकाळी आय डोंट वॉन्ट टू बी ऑन द स्टेज. आता विचार करा, यू हॅव पुट ऑल युअर एफर्ट्स टू लॉन्च अ प्रॉडक्ट, आणि सडनली द पर्सन हू इज सपोज टू प्ले टुडे नाईट, की ज्याच्या नावाने सगळीकडे आपण पोस्टर्स लावली आहेत, इन्व्हिटेशन्स पाठवली आहेत, तो शांतपणे दुपारी 2 वाजता आपल्याला म्हणतोय की आय एम नॉट गोइंग टू प्ले टुडे नाईट, आय डोंट फील लाईक दॅट. तिथे रिचर्ड ब्रॅन्सनची मॅच्युरिटी आपल्या लक्षात येईल. वर्ष अजूनही 23च आहे. सो व्हॉट इट डज व्हेरी नाईसली इज, ही सेज नो प्रॉब्लेम, इफ यू डोंट वॉन्ट टू प्ले प्लीज डोंट प्ले, काहीच हरकत नाही. डू यू वॉन्ट मी टू ड्राईव्ह यू अराउंड, तर आपण एक छान चक्कर मारून येऊ. म्हणून तो आणि त्याचा आर्टिस्ट माईक हे दोघं त्याच्या गाडीत बसून जातात. नाव ही हॅज अ बेंटले, बाय द वे, अँड बेंटले हॅज बीन गिफ्टेड टू हिम बाय हिज पेरेंट्स फॉर हिज मॅरेज. आणि बेंटलेमधनं हे चक्कर मारायला जातात. सो नॅचरली स्पीकिंग ही डेलिबरेटली ड्राईव्ह माईक थ्रू ऑल द प्लेसेस वेअर हिज पोस्टर्स आर पुट अप. सगळीकडे तिथे ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, अशा सगळ्या रस्त्यांवरनं फिरवतो. वाटेत हळूच माईकला विचारतो, माईक वुड यू लाईक टू ड्राईव्ह द कार? तर माईक सेज ओके, आय डोंट माइंड. म्हणून आता जागा एक्सचेंज करतात. आता तिथे ॲक्च्युली ही नोज की समवन हू इज गोइंग टू ड्राईव्ह अ बेंटले इज गोइंग टू फॉल इन लव्ह विथ द कार. आता तो गाडी चालवतोय, हा बसलाय, आणि थोड्या वेळाने हळूच रिचर्ड ब्रॅन्सन त्यांना विचारतात की वुड यू लाईक टू कीप द कार? तर आता त्याला माहिती आहे की माईक्स आन्सर इज गोइंग टू बी येस, बिकॉज समवन हू ड्राईव्ह अ बेंटले नॉर्मली कॅनॉट रिजेक्ट द ऑफर. ही सेज येस, आय डोंट माइंड कीपिंग द कार. सो ही सेज ओके, द गेम इज ऑन, यू कीप द कार अँड प्ले इन द नाईट. म्हणजे आज संध्याकाळी तू कॉन्सर्टमध्ये यू परफॉर्म अँड यू कॅन कीप द कार. अँड दॅट्स हाऊ माईक ॲक्च्युअली प्लेड इन द इव्हिनिंग. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे, ॲज अ ह्युमन, ॲज अ पर्सन हू इज ॲक्च्युअली ट्राईंग टू मेकअप अ ग्रेट करिअर, अतिशय बिकट वेळेला स्वतःचं टेम्परमेंट जाऊ न देता आहे त्या परिस्थितीत अतिशय कल्पकतेने मार्ग कसा काढता येईल हे अतिशय शिकण्यासारखं आहे. कुठेही राग केलाय का? नाही. ऑल दॅट ही हॅड टू डू वॉज प्रोबॅबली सॅक्रिफाईस अ ब्युटिफुल गिफ्ट गिवन बाय हिज पेरेंट्स टू हिम. बट आय थिंक दॅट इज वर्थ, बिकॉज व्हॉट हॅपन्स आफ्टर दॅट द हिस्ट्री नोज अबाउट इट. आणि तो माईक बिकेम एन इन्स्टंट हिट. इट ॲक्च्युअली इज अ ग्रेट केस स्टडी फॉर एनी वन ऑफ अस. आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे, you just go and hear to Tubular Bells. It's such a mesmerizing experience. It's a mesmerizing experience to hear Tubular Bells. आणि इव्हेंच्युअली काय झालंय, तर 1992 मध्ये ही ॲक्च्युअली सेल्स व्हर्जिन रेकॉर्ड्स अँड ॲट अ प्राइस ऑफ समथिंग लाईक अ बिलियन pounds, which means he's selling it at around 10,000 crore rupees if we value it today. म्हणजे विचार करा, एक बेंटले कार दिली आणि पुढे काय घडलंय. सो फॅन्टॅस्टिक पर्सन टू अंडरस्टँड की एखाद्या कठीण समयामध्ये माणसानी शांतचित्ते काम करावं, असं आपण जे सल्ले ऐकतो. तर रिचर्ड ब्रॅन्सन ॲक्च्युअली रिप्रेझेंट्स अ पर्सन हू ॲक्च्युअली कॅन बी रिफर्ड टू ॲज अ केस ऑल द टाईम. नाव प्लीज अंडरस्टँड, रिचर्ड ब्रॅन्सन आज सुद्धा 300 बिझनेस रन करतात. सो नॅचरली स्पीकिंग, एव्हरी टाइम यू हिअर अबाउट हिम, यू आर गोइंग टू हिअर अबाउट अ न्यू बिझनेस व्हेंचर. So just to help you understand the key traits that I want to actually communicate today, what has happened to him, he is known for a very big venture which is called as Virgin Atlantic, which is his airlines. पण एअरलाईन्सच्या अगोदर सुद्धा त्यांनी बरेच बिझनेस केले तर मध्ये. म्हणजे ही रन्स अ रेस्टॉरंट, ही ॲक्च्युअली रन्स वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट्स इन द UK. म्हणजे वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट्स इन द UK वॉज ओन्ड बाय हिम वगैरे. ते ठीक आहे. What I'm going to now actually narrate as a small case of his life is for helping you understand that if life catches you at the wrong position, how can you still come out of it with a vigor. ते सांगण्याकरता आता पुढचा आपण एक त्यांच्या आयुष्यातला किस्सा ऐकणार आहे. Now look at it this way. He has gone to a place called Puerto Rico.
अँड फ्रॉम देअर ही हॅज टू कम बॅक टू व्हर्जिन आयलंड्स. व्हर्जिन आयलंड्स काय ते एक 5 मिनिटांनंतर आपण तसंही ऐकणार आहे. नाव ही हॅज टू कम टू व्हर्जिन आयलंड्स. आणि पोर्टोरिकोवरनं एकच फ्लाईट तुम्हाला व्हर्जिन आयलंडला घेऊन येणार आहे. नाव इज वेटिंग फॉर हिज फ्लाईट. आणि मग ते जे फ्लाईट ऑपरेटर आहे त्यांचा माणूस येऊन डिक्लेअर करतो, इट्स अ स्मॉल फ्लाईट, 50 सीट फ्लाईट. तो माणूस येऊन डिक्लेअर करतो की ओके, टुडेज फ्लाईट इज नॉट गोइंग टू फ्लाय. नाव हिज वाईफ इज इन व्हर्जिन आयलंड, सो ही वॉन्ट्स टू गो बॅक. आणि ही स्टक इन पोर्टो रिको. अँड द ऑपरेटर हॅज पोलाइटली टोल्ड पीपल दॅट ओके, आम्ही आज काय फ्लाय करणार नाहीये ना. आपल्यावर काय एखादा असेल तर विल से की हा फ्लाईट ऑपरेटरशी भांडायचं का, आणि मग समथिंग लाईक दॅट. नॅचरली बाकीच्या लोकांनाही गैरसोय. आणि ती एकच फ्लाईट जाते पोर्टो रिको टू व्हर्जिन आयलंड, तेवढी एकच फ्लाईट जाते. आणि यू अँड आय वुड हॅव प्रोबॅबली थॉट की अरे देवा, आता कसं काय होणार. मग आपण कदाचित फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट आपण फार तर एवढं म्हणू की आमची राहायची तरी सोय करा मग आता. नाउ दिस इज रिचर्ड ब्रॅन्सन. So he's not going to actually do anything close to this. And what he actually does is he finds out, is there a private plane which can take me? So there is a private plane which is ready to take him from Puerto Rico to Virgin Islands. Has a sitting capacity of 50. So the guy says, okay, तू मला $2,000 दे, मी तुला घेऊन जातो. आता आपल्या खिशात $2,000 नाहीच आहेत, म्हणजे द्यायचा प्रश्नच नाही. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की हाऊ कॅन यू ऍक्च्युअली टर्न अन इव्हेंट इन टू एन अपॉर्च्युनिटी. आता हे काय करतात, ते म्हणतात ठीक आहे, आय पे यू $2,000, टेक मी फ्रॉम पोर्टो रिको टू व्हर्जिन आयलंड्स. आणि इन टर्न व्हॉट ही डज इज ही पुट्स अप अ बोर्ड सेइंग दॅट फ्लाइंग टू व्हर्जिन आयलंड्स इन नेक्स्ट काय 1 तास किंवा वॉट एव्हर, ओनली ॲट $50. $50 तुम्ही तिकडे जा. आता ज्या लोकांना अडकलेत त्यांना $50 इज निग्लिजिबल. सो एव्हरी वन इज रेडी टू पे फॉर इट. सो ही कलेक्ट्स दॅट मनी, ऑल ऑफ देम फ्लाय. आणि प्रवासात असणाऱ्या लोकांना माहितीच नाही की हा माणूस ह्या विमानाचा मालकच नाही. सो एव्हरीवन ऍक्च्युअली थिंक दॅट ओ गॉड, हा माणूस ऐन वेळेला आपल्या मदतीला आला. ऍक्च्युअली वन ऑफ द पर्सन ऍक्च्युअली टेल्स हिम, यू आर अ ग्रेट बिझनेसमन, डू इट. ऍक्च्युअली स्पीकिंग विमानाचा व्यवसाय ह्यांचा नाहीये. ही इज नॉट इन टू द बिझनेस ऑफ एरोप्लेन्स ॲट ऑल. बट ही कन्वर्टेड अन अपॉर्च्युनिटी इन टू he converted an event into an opportunity, and that's how actually Virgin Atlantic flew its first ever flight. Not the official one, but that's how. And he named it as Virgin Atlantic because his company was already called as Virgin, so it was called as Virgin Airlines, and he started that. Actually Virgin Airlines हा जो आता त्यांचा सगळ्यात मोठा बिझनेस आहे, इट्स वन ऑफ द लार्जेस्ट, इट्स वन ऑफ द लार्जेस्ट बिझनेसेस इन द UK टुडे, अँड इट्स अन इंटरनॅशनल एअरलाईन. ही जेव्हा चालू झाली ना, हेही आपल्यासारख्या सामान्य लोकांना अतिशय शिकण्यासारखं आहे की समटाईम्स अपॉर्च्युनिटी विल नॉक युअर डोर. आणि तुम्ही म्हणाल नाही हे क्षेत्र माझं नाही बरं का, हे मी याच्यात आय कॅनॉट ॲक्सेप्ट इट. वन ऑफ द फॅन्टॅस्टिक थिंग्स अबाउट रिचर्ड ब्रॅन्सन इज ही हॅज नेव्हर सेड नो टू अन अपॉर्च्युनिटी इफ इट हॅज नॉक्ड हिज डोर. आता बघा, तुम्ही चालू कुठनं केलं होतं, यू स्टार्टेड ॲज अ प्रोफेशनल, स्टार्टिंग अ मॅगझिन कॉल्ड स्टुडंट. यू हॅड अ बिझनेस कॉल्ड गिव्ह मी युअर हेडेक्स. Probably you ran a Virgin mail record business. At 23, you started Virgin Records, which now is one of the world's largest private labels in the field of music. माईकचे अनंत प्रोग्राम तुम्ही करताय. तिथलं पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट अतिशय छान आहे, बट आय कॅनॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग ऑन वन शो ऑफ वन अँड हाफ आवर्स. त्यामुळे मी सगळं काही आज कव्हर करू शकत नाही. पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट इज ऑल्सो वन थिंग दॅट म्युझिक इंडस्ट्री ॲक्च्युअली इज रिफरिंग टू टुडे. म्हणजे इतकं त्या माणसाने काम केलं. आणि हे सगळं असताना एक रेस्टॉरंट पण चालू केले. सगळं छान चाललंय की आपलं, आणि वी आर डुईंग गुड. आता तिथे ना त्यांच्या आयुष्यात 2 महत्वाच्या घटना आहेत की ज्या माझ्या मते आपण सगळ्यांनी जर ऐकल्या तर प्रोबॅबली वी कॅन ऑल्सो लर्न फ्रॉम हाऊ अ पर्सन हू इज ऑलवेज सेन्सिटिव्ह कॅन ॲक्च्युअली फाइंड वेज. वन डे गेट्स अ कॉल फ्रॉम वन ऑफ द पर्सन्स ही नोज की अरे देर इज अ एअरलाईन विच हॅज ॲक्च्युअली गॉन बँकरप्ट अँड आय एम प्लॅनिंग टू बाय ओव्हर दॅट एअरलाईन, विल यू बी इंटरेस्टेड. विशेष एअरलाईन तर आपला तसा काही संबंध आला नव्हता. पोर्टो रिको टू व्हर्जिन आयलंड्स आपण $50 लोकांना नेलं होतं, तेवढीच काय आपली दॅट्स द ओनली थिंग दॅट आय हॅव डन इन माय लाईफ फॉर एअरलाईन ॲज अ बिझनेस. सो व्हॉट शुड आय डू नाव. सो ही सेज ओके, आपले जे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत, लेट अस गेट टुगेदर. सो दो 7-8 guys who have been with him, they get together, and then he gives this idea ki look, there's an opportunity to buy an airline which is actually going bankrupt, and I got a call from this person. These guys say, तू काय म्हणजे आपल्या शुद्ध मराठी भाषेत सांगायचं तर काय वेडा आहे की काय. म्हणजे
असं कुठे असतं का? आपण काय करतोय, रेस्टॉरंट चालवतोय, व्हर्जिन रेकॉर्ड्स चालवतोय आणि अचानक विमानाचा काय धंदा? आणि विमानाचा धंदा म्हणजे कसा, बुडीत खातच असतं, म्हणजे नो नो एअरलाईन एव्हर मेक्स मनी. सो आपला आत्ता चाललेल्या बिझनेस मधला सगळा कॅश फ्लो आपल्याला तिकडे डायव्हर्ट करायला लागेल अँड विल ऍक्च्युअली लूज मनी. सो लेट्स नॉट डू इट. But that is exactly what Richard Branson is all about. And one thing which we can learn from him is partnerships in life and particularly in business are not meant to stay forever. But at the same time, you don't need to depart from your partners at a cost which hurts your and his relationship. So they walk away. म्हणजे वर्जिन ग्रुप चालूच आहे, वर्जिन ग्रुप चालू आहे, सगळं चालू आहे. पण ह्या बिझनेस करता द ओनली रिस्क दॅट इज बिंग टेकन इज बाय रिचर्ड ब्रॅन्सन. अदर्स से तुझं चालू देत, आपल्याला त्याच्यात पडायला नको आता. दॅट इज द लिडरशिप क्वालिटी दॅट आय एम टॉकिंग अबाउट. आणि मला खरंच आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ दॅट. आता गंमत काय आहे, आपल्याला एअरलाईनचा बिझनेसच माहित नाही, बट आय हॅव सेड येस टू स्टार्टिंग दॅट एअरलाईन. आता हाऊ टू लीज अ एअरक्राफ्ट हे पण माहित नाही ना आपल्याला. दॅट्स द चॅलेंज. So what it does is actually calls a Boeing. No one in Boeing is going to answer to a person who is selling a music, he's a owner of a music company and trying to understand, hey, विमान लीजवर कशी मिळतात. Eventually at 6 o'clock in the evening, someone answers to his questions around how to get the airlines, the flights that they need leased from a company like Boeing. आता इथे चतुरपणा काय आहे, he does not know will this entire business flourish or not. So he does not want to commit for a long term. But त्या केसमध्ये what he wants to do is he wants to have an lease with a company like Boeing such that if he discontinues the business, they will not charge him for the lease for unused months किंवा अनयुज्ड एअरक्राफ्ट. इतकं छान छान गोष्टी आहेत. म्हणजे आय जस्ट लव्ह दॅट. आता गमत बघा, he has actually started this business without understanding anything. आणि त्यावेळेस there was a market survey which was done and the survey shows that only 7% of people believed that they would ever travel in Virgin. आणि रिचर्ड ब्रॅन्सन म्हणतात, I was really happy that at least 7% said yes because that was good enough for me to start. काय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे बघा ना. 93% लोक म्हणतात आम्ही व्हर्जिन मध्ये बसणार नाही आणि 7% म्हणतात की आम्ही बसणार आहे. आणि दॅट इज हाऊ ॲक्च्युअली रिचर्ड ब्रॅन्सन डिसरप्टेड द एंटायर इंडस्ट्री कॉल्ड एअरलाईन्स. म्हणजे टुडे वेन यू अँड आर ट्रॅव्हलिंग इन एनी एअरक्राफ्ट, तर आपल्याला इन फ्लाईट यु नो दॅट एंटरटेनमेंट असते नाही का, तो टी व्ही असतो आणि ऑल दॅट. I don't know how many of us know that this is Richard Branson's contribution to the world. He is the first airline to have in-flight entertainment. He is the first person to challenge British Airways. कारण त्या काळी British Airways was the only airline along with 2 or 3, I think one more small airline in the UK, which eventually British Airways bought up. So, there are only 2 airlines. Naturally, British Airways is a government-owned airline, so they will get the preferences. But I don't know how many of you understand the dynamics of being in airline as an industry. पण जस्ट फॉर युअर नॉलेज, विमान जिथे उतरतं तो स्लॉट त्याच वेळेला त्या विमान कंपनीला देणं हे पण एअरपोर्ट अथॉरिटीच्या हातात असतं, विच नॅचरली विल बी इन्क्लाइंड मोर टॉवर्ड्स गिव्हिंग दॅट स्लॉट टू ब्रिटिश एअरवेज. He was not allowed to fly from Heathrow, so Gatwick was the small airport from where Virgin had to operate. खूप challenges आहेत, म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, his life is full of challenges, but what he has done is he has stayed with it forever. And he says that as long as I can be on the right side of the cash flow, I'll continue with that. And today you are happy to say that Virgin Airlines is one of the largest airlines in the world and all that. So, I mean, just to help you understand, Virgin is not a brand which was built so easily. He had to fight a lot. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून सांगतो, जपानमध्ये नियम असा होता की युकेतनं फक्त 2च कॅरियर्सला जपानमध्ये यायला अलाउड होतं. So naturally he was the third airline, कारण ऑलरेडी एक एअरलाईन होती, ब्रिटिश एअरवेज होती, आणि इज द थर्ड. सो ही वॉज डिनाइड द परमिशन टू गो टू जपान. बट वेन ब्रिटिश एअरवेज बॉट ओव्हर दॅट स्मॉल एअरलाईन कंपनी इन द UK, निराश न होता ही अगेन वेंट बॅक टू जपान अँड सेड बघा तुमचा नियम होता की नाही 2, आता आम्ही 2च राहिलो कारण ब्रिटिश एअरवेजने ती कंपनी विकत घेतली, आता मीच आणि ते, म्हणजे आता यू शुड अलाउ मी टू कम टू जपान. सो प्लीज अंडरस्टँड, ॲज अन एंटरप्रेन्युअर ही हॅज लिव्हरेज ऑलवेज upon opportunities which came his way rather than sitting back and saying life has been unjust to me. Anyway, so now let's come to a very crucial and climax situation to understand how leaders work. Now it's 1992
आणि अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली व्हर्जिन एअरलाइन्स इज नॉट मेकिंग ग्रेट मनी. म्हणजे त्याच्या लेखी त्याचे जे कोणी सल्लागार आहेत दे आर सेइंग यू जस्ट नीड टू गेट रिड ऑफ इट अँड नाव दॅट्स अ रिअल कॅश फ्लो प्रॉब्लेम. तिथे ना लिडरशिपची एक अतिशय उत्कृष्ट ट्रेट आपल्याला इथे बघायला मिळते. You know what? He had two options. One, he could sell Virgin Airlines, which is his business, Virgin Atlantic, or he can sell Virgin Records, which is his cash cow. Virgin Records gives him money every year. कारण तिथे काय रॉयल्टी बेस्ड पेमेंट आहे ना. तिथे जोपर्यंत तुमचे नवीन आर्टिस्ट साईन होत आहेत, जोपर्यंत तुमचे अल्बम्स खपतायत, देर इज नो डिअर्थ टू द कॅश फ्लो. त्यावेळेस द लिडरशिप ट्रेट ऑफ रिचर्ड ब्रॅन्सन आपल्याला लक्षात येते. He could actually, म्हणजे probably his financial accountants or advisors would have told him to actually sell off his Virgin Records as a business, his Virgin Atlantic as a business, का तर तो लॉस मेकिंग आहे, तिथे तुला प्रॉब्लेम्स आहेत, तर तो विकून टाक, कशाला आपल्याला पाहिजे तो. रिचर्ड ब्रॅन्सन हा 100% उलटा विचार करतात. ही सेल्स अ गुड बिझनेस. आणि तिथे का विकलाय ह्याची कारण मीमांसा फार छान आहे. ही सेज आय सोल्ड दॅट बिझनेस विच वॉज डुईंग वेल because then the person who bought over that business will not sack my employees. मी जर माझा व्हर्जिन अटलांटिक विकला असता तर ज्या लोकांनी मला गेले 8 ते 9 वर्ष, म्हणजे 8 वर्षाची गोष्ट आहे, 8 वर्ष हा ब्रँड उभं करायला मदत केलेली आहे, दे हॅव स्लॉग्ड विथ मी जस्ट बिकॉज माय बिझनेस इज नॉट डुईंग गुड टुडे. आय सेल इट ऑफ. नॅचरली स्पीकिंग द बायर हू इज गोइंग टू बाय माय बिझनेस विल प्रोबॅबली फर्स्ट अँड फॉरमोस्ट कट जॉब्स. आणि माझ्याबरोबर ज्या लोकांनी एवढं माझ्याकरता केलं त्यांचे जॉब्स जातील, मी सुखी होईल, मला प्रॉब्लेम नाहीये. सो वाय शुड आय ऍक्च्युअली सेल दॅट बिझनेस? आय सेल अ बिझनेस विच इज ऍक्च्युअली डुईंग गुड. काय विचार आहे बघा ना. म्हणजे ॲज अ लीडर ही ऍक्च्युअली सोल्ड हिज बिझनेस विच वॉज प्रॉफिट मेकिंग अँड हेल्ड ऑन टू अ बिझनेस विच वॉज लॉस मेकिंग ओनली फॉर हिज एम्प्लॉईज. म्हणजे हिज HR स्किल्स आर रिअली ग्रेट. म्हणजे व्हर्जिन बिकेम द फर्स्ट कंपनी इन द वर्ल्ड टू ऑफर एनीवन अनलिमिटेड लिव्स फ्रॉम द ऑफिस. No reason needed as long as you are completing the task. He says, why should someone spend his time in doing the job work of applying for a leave? If I can't trust my employees, then where's the question of I trusting them for their outcomes? So he actually is a great leader to understand that even he went and gave unlimited leaves to his employees. आता दुसरा किस्सा जो आपल्याला खूप म्हणजे आय नो दॅट हा किस्सा बहुतांशी लोकांना माहिती पण असायची शक्यता आहे. पण लीडर्स नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट असं एक इंग्लिश वाक्य फार वेळा ऐकलं जातं. रिचर्ड ब्रॅन्सन ऍक्च्युली लिव्ड विथ इट. तुम्हाला आणि आम्हाला आठवतं की 91 साली देर वॉज दिस इराक वॉर आणि गल्फमध्ये ते वॉर आहे आणि व्हॉट नॉट. नाव हिज आय मीन आय हॅव नो वर्ड्स फॉर हिम. ही सच अ ग्रेट पर्सनॅलिटी देअर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माणूस ऑफर देतोय की आय विल ऍक्च्युअली त्या माणसाकडे आज व्हर्जिनच्याकडे फक्त 4च विमान आहेत. म्हणजे इट्स नॉट दॅट ही हॅज लॉट ऑफ एअरक्राफ्ट. तो म्हणतो जेवढे ब्रिटिशर सिटिझन्स तिकडे अडकले त्यांना सोडवायला पाहिजे आपण. आणि नुसतं सोडवायला नाही पाहिजे तर त्या युद्धामुळे त्या गल्फमधल्या इराक नावाच्या देशामध्ये ज्या लोकांना अडचण आहे त्यांच्याकरता वी शुड ऑल्सो हेल्प देम. आणि नुसतं असं नाही की बरं ठीक आहे मी तुला सांगतो मग माझं विमान घेऊन जा आणि तुमचं तुम्ही ते करा, तसं नाही आहे. ह्या माणसानी ही ऍक्च्युअली डायल्स अप एव्हरीवन, गेट्स अ स्पेशल परमिशन अँड नॉट सेंड्स हिज फ्लाईट. ही सिट्स इन द फ्लाईट अँड गोज अलॉंग विथ द फ्लाईट विथ नो गॅरंटी दॅट द फ्लाईट इज गोइंग टू एव्हर कम बॅक. प्लीज अंडरस्टँड. असं होऊ शकेल ना की हे विमान मदतीला आलंय, मदत घेतलीय, ब्रिटिश सिटिझन जे आहेत त्यांना विमानात चढवलंय आणि हे विमान जेव्हा त्या इराकच्या म्हणजे बगदादच्या एअरबेसवरनं वरती जाईल खालनं ते विमान उडवून टाकलं, कारण आता इराकी लोकांना त्या विमानाशी देणं घेणंच नव्हतं. अशी ज्वलंत परिस्थिती आहे ना. आणि अशा परिस्थितीत हा माणूस नुसतं उंटावरून शिळ्या हाकणे हा जो मराठी शब्द आपण वापरतो तसं न करता स्वतः त्या विमानात बसून त्या लोकांकरता गेला आणि तिकडून परत ते विमानासहित परत आलाय. दॅट इज द लिडरशिप ट्रेट दॅट आय एम टॉकिंग अबाउट. अँड देर आर ग्रेट एक्झाम्पल दॅट ऑल्सो हॅपन ड्युरिंग द बुश ॲडमिनिस्ट्रेशन वेन आफ्टर दिस 9/11 बुश अटॅक अँड ऑल दॅट हॅपन. आणि तुम्हाला आणि आम्हाला माहितीच आहे की आफ्टर 9/11 व्हॉट ट्रान्सपायर्ड. सांगायचा मुद्दा काय की द लिडरशिप ट्रेट ऑफ हिज इज ॲक्च्युअली सीन इन ॲक्शन. Now, he has spread his wings into everything. म्हणजे just to help us understand that सगळ्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सला इथे काट मारण्यात आलेली आहे.
म्हणजे तुमचं सर्कल ऑफ कॉम्पिटन्स, आपण ज्या व्यवसायात अतिशय तरबेज असतो तेच व्यवसाय करत राहावे, वेगळीकडे कुठे जाऊ नये, असे हे जे काय मॅनेजमेंट गुरुचे सल्ले आहेत ना, या सगळ्यांना छाट आहे. म्हणजे बघा, स्टुडंट मॅगझिन, व्हर्जिन रेकॉर्ड, अगदी मोठे मोठे बिझनेसेस घेऊ, सगळे नको, व्हर्जिन रेकॉर्ड्स, त्याच्यानंतर एक हॉटेलिंग इंडस्ट्री, त्याच्यानंतर एक एअरलाईन, आणि हे सगळं चालू असताना आता व्हर्जिन गॅलॅक्टिक नावाचा एक उपक्रम गेले 15-16 वर्ष चालू आहे, तो चालूच आहे. म्हणजे एक माणूस किती वेगवेगळ्या विषयांमध्ये किंवा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये स्वतःला स्प्रेड करतो. आणि ही इज अ स्कूल ड्रॉपआउट, सो ही इज नॉट इव्हन अ हार्वर्ड स्टुडंट, म्हणजे असं म्हणायला. तर मला असं वाटतं की आजच्या आपल्या 21व्या शतकात जे कोणी आपण व्यावसायिक बनू इच्छितो किंवा वेगवेगळे उपक्रम ट्राय करू इच्छितो, तर वी शुड नॉट शाय अवे सेइंग दॅट अरे हे क्षेत्र माझं नाही. तुम्हाला एक 2-3 महत्वाचे केसेस सांगतो, म्हणजे यू विल रिअलाइज व्हॉट आय एम सेइंग. If you need, see, if you are Richard Branson, the first thing you need to understand is you are extremely sensitive of opportunities which are around you. Take a very simple example. He actually travels a lot. So while traveling he realizes की एक सगळ्यात अवघड गोष्ट असते म्हणजे जिम. कारण काय असतं, तुम्ही प्रवास जेव्हा करता ना, तेव्हा एका शहरातून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरात, प्रत्येक वेळेस जिम बदलत राहते तुमची. म्हणजे एक युनिफॉर्म एक्सपिरियन्स जिमचा येतच नाही. He became a person who actually said that, look, can we create a global similar experience of gyms? And that is how Virginचा एक business चालू आहे. I forgot the name, probably Virgin Active. It started. How did it start? He said, look, we want to give people a uniform experience of going to a gym. नॉर्मली जिममध्ये जाताना, आता तुमच्यापैकी जे लोक जिममध्ये जात असतील, म्हणजे माझा तरी अनुभव असा सांगतो की साधारण तिथे गेला की घामाचा वास येणे, स्टिंकिंग स्मेल, टिपिकली एक्स्ट्रीमली क्राऊडेड. तसं म्हटलं तर एखादा इन्स्ट्रक्टर आपल्याला दिलेला असतो, पण तो असेलच तिथे असं नसतं. यू हॅव अ लॉट ऑफ क्यू देअर, म्हणजे थांबायला लागतं. हे सगळ्या गोष्टींचा विचार करून लेट अस स्टार्ट अ जिम. आणि दॅट इज हाऊ व्हर्जिन स्टार्टेड अ बिझनेस इन द फील्ड ऑफ जिम्स. आणि किती बिझनेस व्हावा हा, ग्लोबली ही स्प्रेड दॅट बिझनेस. म्हणजे एखाद्या माणसाने एखादी गोष्ट मनावर घेतली तर काय होऊ शकतं, तर ही स्टार्टेड द बिझनेस अँड ही स्प्रेड इट अक्रॉस द वर्ल्ड. अँड नाउ व्हर्जिन जिम्स आर अक्रॉस द वर्ल्ड गिव्हिंग यू युनिक एक्सपिरियन्सेस, बट दे आर गोइंग टू बी कन्सिस्टंट. किंवा आणखीन एक 2 महत्वाचे विषय सांगतो, अँड देन मे बी आय शुड ऑल्सो टॉक अबाउट हिज सोशली बिईंग अवेअर, की जो विषय मला खूप आवडतो. म्हणजे जगामध्ये खूप कमी आहेत लोक की ज्यांनी एवढं काम केलं. म्हणजे वी ओनली अंडरस्टँड बिल गेट्स बिकॉज ऑफ गेट्स फाउंडेशन. एक 2 अजून बिझनेसेस सांगतो, अँड देन प्रोबॅबली आय शिफ्ट टू हिज सोशल ॲस्पेक्ट ऑफ लाईफ इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग टू द वर्ल्ड. ना वन डे व्हॉट हॅपन्स, हिज त्यांचे ना नॅशनल सेल्स हेड एक दिवशी त्यांच्याकडे येतात. ते म्हणतात मला ब्रिटिश टेलिकॉम कंपनीकडून अवॉर्ड मिळालं. ते म्हणतात कशाचं अवॉर्ड, तर ते म्हणे की आय एम द पर्सन विथ द हायेस्ट मोबाईल बिल फॉर द मंथ. तर ते म्हणतात ह्याचा अर्थ आपण किती मोबाईलवर बोलतो. सो वी आर द लार्जेस्ट कन्झ्युमर्स ऑफ मोबाईल, अँड दॅट इज हाऊ ही स्टार्टेड अ बिझनेस कॉल्ड व्हर्जिन मोबाईल. ही सेड इफ यू आर पेइंग फॉर दॅट, वाय कांट वी स्टार्ट दॅट बिझनेस इटसेल्फ. And that is how Virgin Mobile as a business was started, which is today number 4 in UK. म्हणजे व्हर्जिन मोबाईल भारतात पण होते काही वर्ष. सो यू नो वॉट, तिथे कुठली मॅनेजमेंट कॉन्सेप्ट लावली मला माहित नाही. ऑल दॅट ही रिअलाइज्ड इज देयर इज अ मार्केट आउट देअर अँड देर आर व्हेरी फ्यू प्लेयर्स, सो दे आर एबल टू चार्ज वॉट एव्हर दे चार्ज. जस्ट फॉर युअर नॉलेज, व्हर्जिन मीडिया नावाची एक कंपनी आहे, विच इज द फर्स्ट कंपनी इन द वर्ल्ड टू ऑफर डिजिटल टीव्ही, ब्रॉडबँड, टेलिफोन and mobile services all under one roof. And that company is called as Foursome because it offers four. Don't go by the companies, let us understand. मला नेहमी असं वाटतं we should not lose the forest for the trees. We are trying to understand that रिचर्ड ब्रॅन्सन सारख्या पर्सनॅलिटी कडून तुमच्या माझ्यासारख्या कॉमन माणसांनी काय शिकता येईल. हाऊ कॅन वी लर्न सर्टन ट्रेड्स. कारण आपल्याला इतक्या निर्भयपणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकता येईल का. 15 वर्षी त्या तरुणांनी तो विचार केलाच नसणार आहे की मी पुढे जाऊन व्हर्जिन अटलांटिक चालू करणार आहे, व्हर्जिन गॅलॅक्टिक चालू करणार आहे, व्हर्जिन मीडिया चालू करणार आहे, व्हर्जिन मनी चालू करणार, अँड आय एम गोइंग टू हॅव 300 बिझनेसेस अंडर मी. पण एक गोष्ट कन्सिस्टंटली काय आहे, इफ लाईफ ऑफर्स मी अन अपॉर्च्युनिटी, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू ऍक्सेप्ट इट, अँड टिल आय कॅन हेल्प माय सेल्फ सर्वाईव्ह विदिन दॅट अपॉर्च्युनिटी, आय शुड कंटिन्यू विथ दॅट अपॉर्च्युनिटी. म्हणजे दॅट इज हाऊ इवन व्हर्जिन मनी वॉज स्टार्टेड ॲज लेट ॲज 2008. After the global financial crisis. What we need to understand is every crisis has given Richard Branson an opportunity, and he believes that
give it a shot. What worst can happen is you may fail, but that does not matter as long as you know that you can stick around for a reasonable amount of time. आणि आपल्या आजच्या पिढीतल्या आपल्यासारख्या एंटरप्रेन्युअर्सला, आपल्यासारख्या लोकांना, आय थिंक दीज आर स्मॉल थिंग दॅट वी नीड टू लर्न अबाउट. आणि हा डिस्लेक्सिक आहे, लेट्स नॉट फॉरगेट दॅट ही इज डिस्लेक्सिक. So he's not even a very high IQ person that we are. Rather, Virgin as a brand actually talks about being very simple, and it's one of the most respected brands in the world. Now let's shift a bit. I mean, we can always keep talking about all the 300 businesses that he runs and how it struck him and how he's growing it. Just for your knowledge, all businesses put together today are 25 billion pounds a year as a revenue. His own net worth is 5 billion pounds. 5 billion pounds. That's not small. But हे सगळं करत असताना I love the whole aspect of Richard Branson being a socially extremely responsible personality. म्हणजे मी मगाशी एक किस्सा तुम्हाला सांगितला, 91 वॉरच्या वेळेस ह्या माणसाने काय केलंय, तसंच he actually tried to do that in a different way. He feels that the world requires solutions rather than, let's take an example. He feels that drugs cannot be treated as it's not something that you should have a stinking feeling about. He says that as long as the world believes that drug is addiction, and hence drug addicts cannot be treated, and you have to treat them in asylum and all that, that's not going to help. तर हा माणूस स्वतः त्या ग्लोबल ड्रग कमिशनर बॉडीवर आहे, आणि he says, do you penalize someone for smoking? Do you penalize someone from drinking liquor? You don't. But you penalize someone for drugs. Can the society actually treat these guys differently and accommodate them so that they come out of the habit? अशा वेगवेगळ्या पॉलिसी मॅटर्सवर हा माणूस काम करतोय. हा माणूस आफ्रिकेमध्ये प्रचंड काम करतोय. आणि यु नो वॉट, त्यांच्या असं लक्षात आलं वेन इट हॅपन्ड इन 2001, तुम्हाला आठवत असेल तर आफ्टर 9/11 देर वॉज अगेन अ बिग वॉर अँड things did not go right. That is the time that he realized that, look, politicians of the world may not solve all the problems of the world, because naturally speaking they have to look after the governments and the country as such. But there are people like Nelson Mandela who are above everything to the world. So they are neither in favor of a particular political party nor they run the government, so they don't have affiliations. So he actually started a initiative which is called Virgin Elderly, bringing in elder people who are extremely influential and can help solve the problems of the world. And Nelson Mandela, being his extremely close friend, he requested Nelson Mandela to be the head of that organization. It's called Virgin Elders. आता हा 11 लोकांचा ग्रुप त्यांनी तयार केला, आणि विशेष म्हणजे त्या इन्फ्लुएन्शियल सिनियर्स मध्ये भारताच्या सेवा म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड विमेन्स असोसिएशन जे आहे त्याच्या ज्या संस्थापिका होत्या त्या अजूनही आहेत अर्थात, इला भट, ते त्या वर्जिनच्या इनिशिएटिव्ह मध्ये होत्या ॲज वन ऑफ द 11 मेंबर्स. आणि नेल्सन मंडेला वॉज हेडिंग दॅट. दे यूज टू ॲक्च्युअली गो अराउंड द वर्ल्ड. दिस इज हाऊ ही थिंक्स दॅट ही नीड्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द वर्ल्ड. He has been very importantly contributing through an initiative called Virgin Unite, which brings in a lot of solutions for things like AIDS problems in South Africa आणि वगैरे वगैरे. And he has been very vocal about the Brexit. आपण जो ब्रेक्झिटचा इश्यू आता सध्या ऐकतोय, he has been very vocal. So what I mean to say is, आणि हे सगळं मी आता जे गेले तासभर सांगतोय ना, that is only his professional achievement. हॉट एअर बलून मधनं ह्या माणसांनी अटलांटिकला 3दा प्रदक्षिणा घातली. सो हिज पर्सनल लेवल अचिव्हमेंट्स आर ह्युमंगस, अँड वी आर नॉट इवन टचिंग दॅट. म्हणजे विच आय डोंट इंटेंड टू इन एनी केस, आय डोंट इंटेंड टू टच हिज पर्सनल लाईफ. पण तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर नक्की ऐका, इतकं सुंदर आहे त्या माणसाचं पर्सनल लाईफ सुद्धा. म्हणजे खरं का, एक परिपूर्ण व्यक्तिमत्व की जे ही लिव्ड द लाईफ द मोस्ट टिल डेट, नो रिग्रेट्स, एन्जॉयड एव्हरी मोमेंट ऑफ हिज लाईफ. Whatever life offered him as an opportunity, has grabbed it with both the hands, has been successful purely because he has kept it simple. इतकं सुंदर आहे सगळं, म्हणजे परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे रिचर्ड ब्रॅन्सन म्हणजे. अँड बिफोर आय लिव्ह यू फॉर द इव्हनिंग, जस्ट टू हेल्प यू अंडरस्टँड अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ हिज लाईफ, की जो आपल्याला शिकणार काय आणखीन एक. तो आता जिथे राहतो, इट्स कॉल्ड नेकर आयलंड्स. इट्स इन नेकर आयलंड नावाचं एक आयलंड आहे. म्हणजे
गुगल करून बघा, इट्स अ ब्युटिफुल प्लेस. आय मीन आय जस्ट लुक्ड ॲट द फोटोग्राफ्स ऑफ हिज हाऊस अँड ऑल दॅट. आता नेकर आयलंड्सचं तुम्हाला एक आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड की एखादा मनुष्य जर सतत आणि सातत्याने विचार करत असेल की हाऊ कॅन आय मेक इट बिग, तर काय होऊ शकतं. दिस विल प्रोबॅबली इज द लास्ट केस स्टडी दॅट आय वॉन्ट टू टॉक अबाउट. इट्स नॉट अ क्रोनॉलॉजिकल केस स्टडी बिकॉज इट हॅज हॅपन्ड मच अर्लियर इन हिज लाईफ. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं होतं ना की व्हर्जिन आयलंड्सला ह्याला जायचं होतं. आता व्हर्जिन आयलंड्स काय आहे, दीज आर आयलंड्स क्लोज टू UK, आणि तिकडे ना यू गेट लँड व्हेरी चीप. तर अँड ही वॉज टोल्ड बाय समवन इन दोज डेज की इफ यू गो देअर ॲज अ पर्चेसर ऑफ अ लँड, तर तिथले जे एजंट्स असतात ते तुम्हाला खूप रॉयली ट्रीट करतात, तुमची राहायची खायची प्यायची व्यवस्था करतात. आणि बिकॉज दीज आर आयलंड्स तुम्हाला हेलिकॉप्टरमधनं सगळीकडे फिरवतात अँड दे शो यू द प्लेस अँड ऑल दॅट. नाव दिस फेलो ॲक्च्युली डज नॉट इंटेंड टू बाय आयलंड, बट ही थिंक्स दॅट इट इज वर्थ द एफर्ट. का तर आपल्याला आणि आपल्या बायकोला निदान तेवढं फ्रीमध्ये फिरायला तरी मिळेल. सो ही गोज टू द आयलंड, टेस्ट द एजंट्स ट्रीट हिम व्हेरी वेल. मग नेकर आयलंड नावाची जी जागा आहे ती त्यांना खूप आवडते. सो देन द फेलो सेज ओके इट्स बिंग कोटेड ॲट £3 million. सो मग तेव्हा ते एकमेकांकडे बघतात. मग ते म्हणतात बाबा तुझं बजेट काय. ही सेज माय बजेट इज ओनली £150,000. म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर विक्रीची किंमत 30 लाख रुपये आणि तुम्ही 1.5 लाख रुपयाला ती मागताय. नाव दॅट्स रिडिक्युलस. म्हणजे एव्हरी वन विल अप्रिशिएट दॅट की कोटेड प्राईसच्या 6% हा माणूस ती जागा मागतोय. सो नॅचरली स्पीकिंग द एजंट्स रिअलाइज की दीज आर नॉट रिअल बायर्स. सो बाय द टाइम ही अँड हिज वाईफ कम बॅक टू द हॉटेल, त्यांचं सगळं सामान हॉटेलमधनं ऑलरेडी बाहेर काढून टाकून दिलेलं आहे. कारण विकणाऱ्याच्या लक्षात आलं त्या एजंटच्या की ह्या माणसांमध्ये काही अर्थ नाही आहे. सो दे फाइंड अ वे टू कम बॅक. बट व्हॉट इज स्मार्टली हॅज अंडरस्टूड इज हा आयलंड विकणारा UKचा माणूस आहे. मग तो त्या माणसाची माहिती काढतो. त्या काळी मॅजिक ब्रिक्स नाही, 99 एकर्स नाही. सो ही हॅज टू फाइंड आउट की नक्की जागा कोणाची, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं 7-12चा उतार कोणाच्या नावावर आहे. ही फाइंड्स आउट द पर्सन, कॉल्स अप द पर्सन आणि सेज लुक आय वॉन्ट टू बाय युअर आयलंड, नेकर आयलंड. द फेलो सेज ओके आय एम रेडी टू सेल इट टू यू. मग त्याला विचारतो बाबा तू किती. आता त्याला माहिती आहे की £3 million सांगितले, तर हा त्या माणसाच्या तुला कितीला विकायचं आहे. तर तो सांगतो काहीतरी आय एम रेडी टू सेल इट ॲट £200,000. ही सेज माझ्याकडे £150,000 आहेत, गिव्ह इट ऑर लिव्ह इट. तर तो माणूस म्हणतो नाही आठवड्याने फोन कर. यू विल बी सरप्राइज टू नो आफ्टर 1 week ही ॲक्च्युली कॉल्स अप अँड सेज ओके 180 अँड दॅट्स ऑल. सो £3 million गोष्ट £180,000 या माणसाने अख्खा नेकर आयलंड विकत घेतला. आणि आज नेकर आयलंड हॅज बिकम हिज place where right from Barack Obama to Boris Baker to Pete Sampras to all the people that you know come and stay. It has become one of the best resting places. म्हणजे व्हर्जिन हॉलिडेज नावाचा बिझनेस आहे. आय मीन जस्ट फॉर युअर नॉलेज ह्या सगळ्यातून व्हर्जिन हॉलिडेज नावाचा एक बिझनेस आहे. अँड नेकर आयलंड हॅज बिकम अ ब्युटिफुल प्लेस फॉर people to visit. Naturally speaking, I don't think I'll be ever able to go there because that's not meant for people like me. बट बरॅक ओबामाज ऑफ द वर्ल्ड आर इन्व्हायटेड. फंड रेझिंग करता ज्या काही मॅचेस होतात तिथे टेनिस कोर्ट्स आहेत. इट्स अन आयलंड बाय इटसेल्फ ना, म्हणजे तुम्ही राहता त्याच्या बाजूला सगळीकडे समुद्र आहे. तर नेकर आयलंडचा किस्सा का सांगितला हा एवढ्याकरताच सांगितला की एनीवन हू हॅज अ डिझायर अँड इज रेडी टू ब्रेक द वॉल, लाईफ विल कीप गिव्हिंग यू द ऑपॉर्च्युनिटी. बघा कुठे £3 million आणि कुठे £180,000. म्हणजे कम्पॅरिझन आहे का. पण झालं ना. आणि आज you look at Necker Island. म्हणजे unfortunately today I could not show you the presentation, but whenever I get time I'll upload it probably. But have a look at Necker Island. It's available on Google Photos also. Anyway, so on this note, let us take a break for the day. एक मी असं थोडक्यात सांगू का की I have explained a personality in 1 hour who probably should take a few days to explain. म्हणजे प्रोबॅबली आय स्पोक ओनली अबाउट 5% ऑफ दॅट पर्सनॅलिटी. पण आपण सगळे मिळून काही प्रत्येक व्यक्तिमत्वाकरता 10 दिवस 15 दिवस बोलणार नाही. पण आता ह्यातून जर जिज्ञासा उत्पन्न झाली असेल की एक असं व्यक्तिमत्व जे मॅगझिन ते म्युझिक ते विमान ते मोबाईल ते यू नेम अ बिझनेस अँड इज ते करू शकतो, तर माझ्यासारखा मनुष्य आयुष्यात एक छान गोष्ट उपक्रम का नाही करू शकणार. तर निदान ती प्रेरणा आपण घेणं ही अतिशय गरजेची गोष्ट मला वाटते. सो ऑन दिस नोट आय थिंक आय हँग अप द डिस्कशन टुडे. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग अँड होप लाईफ हॅज अ प्लॅन फॉर अस टू सी इच अदर अगेन. थँक यू सो मच.